सोल्युशन माझ्यावर घ्या. काय म्हटलंय बघा, अन आयसोटोप ऑफ ओरिजिनल न्यूक्लियस कॅन बी फॉर्म इन अ रेडिएक्टिव्ह डिके. मग पहिल्यांदा आपण काय घ्यायचं की पेरेंट न्यूक्लियस. पेरेंट न्यूक्लियस साठी एक्स म्हटलं, एक्स साठी ॲटॉमिक नंबर ए आहे, ॲटॉमिक मास, आणि नंबर झेड आहे. आणि फायनल प्रोडक्ट पाहिजे आयसोटोप. म्हणजे फायनल प्रोडक्ट साठी हे पेरेंट होतं, आणि फायनल साठी याला काय पाहिजे होतं, त्याला मी एक्स फायनल म्हणतो. आयसोटोप मध्ये झेड सेम आहे, झेड सेमच राहायला पाहिजे. बरोबर, इज इट राईट एव्हरीवन? मग आता लॉजिकली सॉल्व्ह करायला पाहिजे. पहिलं ऑप्शन मध्ये सगळ्याला अल्फा पार्टिकल आहे, 1 अल्फा अल्फा, आणि सगळ्या शेवटी काय 4 अल्फा. मग 1 अल्फा साठी मी सॉल्व्ह करून बघतो. अल्फा मध्ये काय होतं, अल्फा पार्टिकल ज्यावेळी रिलीज होणार त्यावेळी वाय झाला समजून असं म्हणूया, किंवा एक्स अल्फा रिलीज झाल्यानंतर ॲटॉमिक नंबर रिड्यूस बाय हाऊ मच, 4. इज इट राईट? अँड झेड रिड्यूस बाय -2. का? तर त्यामध्ये हेलियम ॲटम काय होतोय, रिलीज होतो, बॅलन्स होते का नाही? अंडरस्टूड? मी जर इथं 4 हेलियम घेतलं, बघा लक्ष द्या, हे मी लॉजिकली सॉल्व्ह करलोय, ही मी अल्फाची रिॲक्शन लिहिली. तर त्यानंतर बीटाला काय होणार, ह्याच्या पुढं आहे, बीटासाठी पेरेंट आहे एक्स अल्फा, ज्याचं ए -4 आहे, आणि झेड -2 आहे. आयसोटोप पाहिजे आपल्याला, म्हणजे फायनल साठी झेड काय पाहिजे, -2 पाहिजे. अंडरस्टूड एव्हरीवन? झेड काय पाहिजे, नाही, झेड परत झेड व्हायला पाहिजे, आयसोटोप आहे ना. -2 नको पाहिजे आपल्याला, काय पाहिजे, ओरिजिनल एवढा. हा, ए काही चालेल आयसोटोप साठी. मग यासाठी किती बीटा रिलीज व्हायला पाहिजेत, हे -2 आहे, -2 बॅलन्स करण्यासाठी हे -1 आहे बीटाचं, बीटासाठी ई -1 असतं आणि 0 असतं. तर हे -1 बॅलन्स करण्यासाठी इथं -2 आहे, म्हणजे इथं 2 नंबर यायला पाहिजे. बरोबर, इज इट राईट? आणि त्यामुळं सोल्युशन काय, 1 अल्फा अँड 2 बीटा. मी इथं जर 4 अल्फा घेतला असतं तर काय आलं असतं, इथं इथं मी 4 अल्फा घेतला असतं, इथं लक्ष द्या, 4 हेलियम घेतला असतं तर काय चेंज झालं असतं, झेड 4 2 जा 8, 4 2 जा 8, म्हणजे ए मायनस किती झालं असतं, 8, नाही, झेड -8. मग -8 घालण्यासाठी आपला 8 बीटा पार्टिकल पाहिजे, आणि कुठं बीटा पार्टिकल 8 आहेत काय, नाही. त्यामुळे हे ऑप्शन करेक्ट नाही. इज इट क्लिअर? रेडी एव्हरीवन? लॉजिकल प्रॉब्लेम आहे ते, अल्फा बीटा आणि गॅमाचं. मग पहिलं ऑप्शन काय होतं की आपल्याला काय पाहिजे, आयसोटोप म्हणजे झेड सेम पाहिजे दोघांचा, इनिशियल झेड, फायनल मी झेड पाहिजे. पहिल्यांदा अल्फा गेलं, म्हणजे सगळ्यांकडे 1 आहे,
1 अल्फा साठी चेंज काय होणार? ए रिड्यूस बाय 4 अँड झेड रिड्यूस बाय -2. म्हणजे मधल्या आयटमचं काय झालं? -2 झेड झालं. पण आपल्याला प्लस झेड पाहिजे, फक्त झेड पाहिजे. मग बीटा पार्टिकल काय करतंय? बीटा पार्टिकल मध्ये निगेटिव्ह असते ना. अंडरस्टूड? मग हे -2 साठी 2 निगेटिव्ह, म्हणजे झेड बरोबर झालं. म्हणजे इन अदर वर्ड काय, झेड बीटा दिली झाल्यानंतर ह्या झेड मध्ये आपल्याला -2 कॅन्सल करायचं आहे, मी +2 ऍड करायला पाहिजे, +2 बीटा पार्टिकल्स. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? त्यामुळे 2 बीटा पार्टिकल्स. हे काय आलं? अल्फा बीटाचे कॅल्क्युलेशन काय आलं? सो हे घ्या पहिल्यांदा.